डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 20 जुलै 1952 रोजी महार समाज सेवा संघाने पुष्पहार अर्पण केला व त्या प्रसंगी संघाने इमारत फंडास 26 रुपये देणगी दिली व एक निवेदन बाबासाहेबांना केले। ते निवेदन असे की कार्यकारी मंडळांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने सिद्धार्थ बोर्डिंग संगमनेर व कर्जत येथे शिक्षण घेत असलेल्या 75 मुलांच्या वसतिगृहाची माहिती त्यांना सांगितली आणि कर्जत वसतिगृहास ग्रँट मिळवायचा आहे। सदर वसतिगृह ग्रँटशिवाय चालवता येणे अवघड आहे। सिद्धार्थ बोर्डिंग संगमनेर या संस्थेला थोडीफार मदत मिळते, त्यामुळे त्या वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारतीचा विचार सुरू आहे। आपण या इमारतीस आशीर्वाद दिल्यास आमचा उत्साह द्विगुणा होऊन हे अवघड काम महार समाज सेवा संघ शिरावर घेऊन पार पाडू शकेल, असे त्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सांगितले। नंतर बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले, तुम्ही हे सामाजिक कार्य करता त्याबद्दल मला समाधान वाटते। तुमच्या संगमनेर वसतिगृहाच्या इमारती फंडास मी शुभेच्छा प्रकट करतो, पण मला लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो असा की तुम्ही समाजाच्या मुलांना स्वतः खस्ता खाऊन शिक्षण देता, ती मुले शिक्षण संपादन केल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नती प्रित्यार्थ काही करणार आहेत का? तुम्ही त्यांच्याकडून याबाबत काही प्रतिज्ञा लेखी लिहून घेता का? त्यावर उत्तर आले नाही। असे उत्तर मिळाल्यानंतर बाबासाहेब पुढे म्हणाले, पददलित समाजाची सेवा करण्यासाठी आपल्यातील काही मुले शिकून तयार व्हावीत म्हणून मी सिद्धार्थ कॉलेज काढले, पण अनुभव मात्र कटू येत आहेत। शिक्षण संपादन केल्यानंतर एखादी मोठी नोकरी मिळाली की बस झाले आपले काम। मी कोण आहे, मला कोणी शिक्षण दिले, कसे दिले, त्यांनी किती कष्ट केले याची तीळ मात्र जाणीव न ठेवता हे लोक आपल्या समाजाला विसरतात। या लोकांना काय म्हणावे हेच मला समजत नाही। तेव्हा तुम्ही हा खटाटोप करता तो फुकट आहे असे मला वाटते। नाहीतर त्यांच्यावर काही बंधने राहतील असे करा। कोणाची पोरे बोर्डिंगात आणावीत, त्यांना शिक्षण द्यायचे कोणी आणि इतके केल्यावर त्यांनी समाजाकडे ढुंकूनही पाहायचे नाही, हा कृतज्ञपणा नव्हे काय? माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ व्यस्त आहे, पण माझ्या पश्चात समाजाची काय होईल ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत काय? या सर्व गोष्टीचा विचार केला की मी माझे आयुष्य तुमच्यासाठी फुकट खर्ची घातले असे वाटू लागते। मुंबईत मी तुमच्यासाठी मोठा हॉल लवकरच बांधणार आहे। त्यासाठी मी त्या दिवशी दामोदर हॉलमध्ये निवेदन केल्याप्रमाणे तुम्ही किती पैसे जमवले आणि मी किती जमवले हे स्पष्ट केले। माझ्या नावावर तुमचा किती पैसा बँकेत जमा आहे हेही मी तुम्हाला स्पष्ट सांगून टाकले आहे। या गोष्टीचा हेतू असा की माझ्या पश्चात माझ्या मुलांनी त्यावर आपला हक्क सांगू नये व तुम्हालाही त्याची निश्चित कल्पना यावी। तरी सर्वांनी हा हॉल बांधण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करावेत। नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, नंतर संगमनेर तालुका, पुढे माझ्या गावापुरता मी पाहीन ही उतरती दुरावस्था थांबलीच पाहिजे। आज प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, आपण समाजासाठी काय करतोय।